योजना आहे ही महाराष्ट्राला सावता महाराजांना दिलेलं प्रयोजन आहे. हे सावता महाराजांना महाराष्ट्राला दिलेलं फल आहे. म्हणून त्याच्याकरता सावता महाराज प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जात होते. नव्हे भाजी विकण्याकरता बाजारच त्यांचा पंढरपूरचा होता. इतक्या जवळचे सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आणि आपणच आपल्या हातानं समजा असं म्हणायचं की माझ्या तोंडामध्ये जीभ नाही असं जर कोणी म्हणलं तर ते कुणी सांगितलं? जीभ असल्याशिवाय कसं सांगितलं की माझ्या तोंडात जीभ नाही? हो, एखाद्याने विचारलं रामभाऊ घरात आहेत का? मधूनच रामभाऊनं सांगितलं मी घरात नाही. आता मी घरात नाही म्हणल्यानंतर हे कोणी सांगितलं? रामभाऊनच सांगितलं आणि सांगण्यामध्येच त्यांचं महाराज अस्तित्व सिद्ध झालं. तसं सावता महाराज पंढरपूरला गेले नाहीत असं अजिबात चुकीचं आणि बिना अभ्यासाचं बोलू नका महाराज. सावता महाराज ज्यावेळेस नामदेवरायला कीर्तन सावता महाराजांना शिकवलं, नामदेवरायला कीर्तन कसं करायचं हे सावता महाराजांना ज्ञात केलं आणि वैकुंठाहून सावता महाराजांना हे कीर्तन आणलं आणि सावता महाराजांना नामदेवरायला कीर्तन करायला लावलं. आणि आपला शिष्य ज्यावेळेस कीर्तन करतो त्यावेळेस सावता महाराज प्रत्येक वेळेस पुढं समोर बसलेले असायचे. निवृत्तीनाथ सावता महाराज आणि काशीवरून येणारे कबीर महाराज हे 3 अधिकारी लोक समोर बसलेले असायचे. पहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली चाल म्हणायची नामदेवरायच्या कीर्तनामध्ये आणि जनाबाईनं चाल सांगायची महाराज. असं कोणी म्हणायचं नाही की महिला मंडळी कीर्तनामध्ये नसाव्यात. कुणी म्हणू नये की महिला मंडळीनं टाळ घेऊन नाचू नये. कुणी म्हणायचं की काही नाही. हो, पहिलं जनाबाईनं चाल कुणी म्हणावी याचा अधिकार, म्हणाय लावण्याचा अधिकार जनाबाईकडे होता. म्हणून जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. कारण जनाबाईनं सांगायचं ज्ञानोबरायला माऊली म्हणा अभंग. त्यावेळेस सावता महाराजाच्या अध्यक्षतेखाली अभंग म्हणला जायचा आणि नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि ही नाचण्याची आज्ञा सावता महाराजांना दिलेली आहे. म्हणून ते सावता महाराज महाराष्ट्राला जी देणगी देतात आणि जे आचरण करून समाजाला जे देण्याचं काम सावता महाराजांना केलेलं आहे त्याचा विचार करण्याकरता सावता महाराजांना केलेली भक्तिशास्त्रातली क्रांती म्हणजे आजचा अभंगाचं पहिलं चरण. नामाची नामाची नबी उतर बसा नमस्या बरे नबी उतर बसा नबी उतर बसा नमस्या बरे नबी उतर बसा बड़ी का जमत कोटे मारू बड़ी काळा दिमाग छोटे मारू वैकुंठीचा देव आलूया कीर्तनी वैकुंठीचा देव आलूया कीर्तनी कैकाळा जमाता छोटे मारू कैकाळा जमाता छोटे मारू वैकुंठीचा देव आलूया कीर्तनी वैकुंठीचा देव आलूया कीर्तनी. कशाच्या बळावर आम्ही आहोत? नामाची बळे न भिऊ सर्वता आणि कळी काळाच्या माथा सोटे मारू. ही प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा सावता महाराजांची. हा क्रांतीचा संदेश आहे सावता महाराजाचा. जे वेदानं सांगितलं नाही, जे उपनिषदानं सांगितलं नाही, जे शास्त्रानं सांगितलं नाही, जे पुराणानं सांगितलं नाही, जे भक्तिशास्त्रानं सांगितलं नाही, ते सावता महाराजांना दिलं महाराज. म्हणून अलौकिकता आहे, अलौकिकता सगळ्यात मोठी अलौकिकता आहे सावता महाराजांच्या जीवनाची. त्यांनी कर्माच्या माध्यमातून परमार्थ शिकवला. कर्माच्या माध्यमातून एक दुसरी जर गोष्ट बोलायची ठरली, बोलू नका लेकरांनो, सगळे शांत राहा 2 मिनिट.
हो